What is fertilization? Diploid zygote are formed by the mitosis division and embryo is formed. Very good. What is asexual reproduction? Process of formation of new organism by the organism of same species is called as asexual reproduction. Okay, without involved gametes. Hmm. How many types of asexual reproduction and which? Binary fission, multiple fission and budding. हे युनिसेल्युलर मध्ये होतात आणि मल्टीसेल्युलर मध्ये फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, Vegetative प्रोपॅगेशन आणि स्पोर. Okay. Can you explain vegetative propagation? व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बर्ड्स मध्ये आणि लीफ, रूट्स अँड स्टेम. What is fragmentation? फ्रॅगमेंटेशन ते स्पोर काय म्हणतात पायरोगायरा, सायकॉन याच्यामध्ये काय होतं पण की ते पाण्यामध्ये राहतात आणि ते जर तुटले तर परत परत वाढतात. म्हणजे त्यांचे किती पण फ्रॅगमेंट पडले इच आणि एव्हरी फ्रॅगमेंट काय होतो डिजनरेट होतो आणि तो काय करतो एक नवीन लाईफ स्पेसिस बनवून घेतो. ओके. व्हॉट इज बडिंग इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम? बडिंग ही ईस्टमध्ये होते. युनिसेल्युलर बेटा. युनिसेल्युलर हायड्रामध्ये त्यांचे म्हणजे हायड्रामध्ये बडिंग नाही होत. हायड्रामध्ये काय होतं ते मल्टीसेल्युलर मध्ये होतं. युनिसेल्युलर मध्ये अमिबामध्ये होतं. पॅरेंट सेल पासून डॉटर सेल 2 इक्वल डॉटर सेल तयार होत असतात. त्याला काय म्हणतात बडिंग म्हटलेलं. व्हॉट इज हेरिडिटी? हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन व्हिया जीन्स. व्हॉट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस? स्ट्रक्चर ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, पोझिशन ऑफ माउथ अँड प्लांट्समध्ये लीफ ऑफ शेप, लीफ ऑफ वेनेशन, लीफ ऑफ पेटियोल्स. What is Lamarckism? नेक ऑफ जिराफ अँड ऑस्ट्रिल्सचे पंख असे एक्झाम्पल. ऑल दिस एक्झाम्पल्स ऑफ फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन आर फॉर्म is called as Lamarckism. Okay. Can you explain Darwin's theory of natural selection? डार्विन्स थेअरीमध्ये त्यांनी एक बुक लिहिलं होतं. त्याचं टायटल ओरिजिन ऑफ स्पेसिस. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये काय लिहिलंय नेमकं? माणसाची उत्पत्ती कशी झाली किंवा कशी कशी इव्हॉल्युशन होत गेले ते काय दिलंय त्या ओरिजिन मध्ये लिहिलंय. ओरिजिन ऑफ अ स्पेसिस मध्ये दिलेलं आहे. ओके. व्हॉट इज इव्हॉल्युशन? Evolution is the gradual changes occurring in living organism over a long duration. What is vestigial organs? Degenerate or underdeveloped useless organs of organism is called as vestigial organ. Example, इयर पिना हे ह्युमन मध्ये युजलेस आहेत आणि मंकी मध्ये युजफुल. व्हेरी गुड. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? Reversing in RNA instead the thymine of DNA. This process of RNA synthesis is called as transcription. What is menstrual cycle? Female reproductive system from the female repeated the cycle 20 to 30 days every month is called as menstrual cycle. How it works? menstrual cycle नॅचरल प्रोसेस आहे आणि
4 हार्मोन कंट्रोल करतात. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजन. Estrogen. Okay. What is the function of luteinizing hormone in a menstrual cycle? Can you explain sexual reproduction in a plants? हिबिस्कसमध्ये होता. Very good. आणि त्याच्या अँड्रोशियम, गायनोशियम, गायनोशियममध्ये स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी आणि अँड्रोशियममध्ये Androgen. अँथर अँड फिलामेंट. Okay. बायसेक्शुअल फ्लावर ऑफ म्हणजे बायसेक्शुअल रिप्रोडक्शन का होतं त्याच्यामध्ये आणि कसं होतं आणि त्याला बायसेक्शुअल रिप्रोडक्शन का म्हणतात? म्हणजे दोन फ्लावर राहिले तर बायसेक्शुअल. आणि एकाच वेळी तिथं काय होतात, 2 न्यूक्लिआय त्या पोलेन ट्यूब मध्ये जातात आणि दोघं न्यूक्लिआय एकाच वेळी तिथं काय होतात, फर्टाईल होतात. आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं गेलंय, बायसेक्शुअल बायसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलेलं आहे. आहे. ओके. व्हॉट इज रिजनरेशन? रिजनरेशनचे 2 टाईप आहेत. एक लिमिटेड रिजनरेशन व्हेरी गुड. आणि एक रिजनरेशन. लिमिटेड रिजनरेशन मध्ये जर एक पार्ट तुटलेला राहिला तर तोच रिजनरेट होतो. आणि रिजनरेशन मध्ये जर दोघं पार्ट जर तुटलेले राहिला तर ते दोघं पार्ट रिजनरेट होतात. व्हेरी गुड. यू मे नाउ गो.